नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू शेवटी ही विनायकच्या उपचारासाठी रत्नपारखी कुटुंबात आलेली असते। मधुने सिंधूला सांगितलेले असते की येथे फक्त तू विनायकची डॉक्टर आणि राघवची डॉक्टर या नात्याने राहू शकते, कारण सिंधू या घरामध्ये यायला तयार नसते। परंतु मधुने हात जोडून विनवणी करून सिंधूला शेवटी या घरामध्ये आणलेलेच असते। तेव्हा मात्र योगायोगाने सर्वांना वाटत असते की हाच प्रश्न सर्वांच्या मनात असतो की सावी ही कुणाची मुलगी असेल आणि ही राघवची मुलगी असेल तर सिंधूला तर मूल हे होणार नव्हते, मग सावी नक्की कुणाची मुलगी असेल हाच प्रश्न सर्वांच्या डोक्यात असतो। राघव सुद्धा त्याच कारणावरून सिंधूचा रागराग करत असतो, मात्र सिंधू कुणाला सांगायला तयार नसते। तेव्हा मात्र सावीला सर्वजण विचारण्याचा प्रयत्न करत असतात की अगं सावी, तुझे बाबा कुठे असतात, काय करतात। सावी सुद्धा सर्वांना सांगत असते की माझ्या बाबाबद्दल आई मला काही सांगत नाही, मी आईला विचारण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु आई कधीही मला बाबांबद्दल अजून तिने सांगितलेले नाही। तर लगेच सर्वांना मोठा प्रश्न पडतो की ह्या सावीचे नेमकं बाबा कोण असेल। राघव सिंधूला विचारत असतो की तो मंगेश कोण आहे, तू मंगेशच्या इतक्या जवळ आणि तो कायम तुमची साथ देत असतो, सावीवर सुद्धा तो इतक्या प्रेमाने माया करत असतो, म्हणजे नक्की तो कोण आहे। तर सावी म्हणत असते की तो आमचा मंगेश मामा आहे। तेव्हा मात्र राघवला तरीही विश्वास बसत नसतो। शेवटी एक दिवस मंगेश हा इकडे आलेला असतो आणि मंगेश आलेला बघून राघवला मात्र खूप राग येतो। तेव्हा राघव हा मंगेशवर धावून गेलेला असतो। तेव्हा मंगेश म्हणत असतो की आज मी सत्याची जी काही जाणीव आहे ती सर्वांना करून देतो आणि सावी ही कुणाची मुलगी आहे की आत्तापर्यंत सावी ही सिंधूला अनेकदा विचारते की माझे बाबा कोण, पण सिंधूने कुणाच्याही स्वाभिमान दुखावण्यासाठी अजूनपर्यंत कुणालाच काही सांगितले नाही, कारण ती सावीचा सांभाळ करण्यासाठी एकटी समर्थ आहे। आत्तापर्यंत सिंधूबरोबर जे काही घडले त्याचा कोणीही विचार केला नाही की सिंधूने कितीही त्रासामध्ये आपले जीवन जगले। राघवच्या प्रेमासाठी सिंधू किती दुःखी राहत होती हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे। सिंधू एक स्वाभिमानी मुलगी आहे आणि ती कधीही कोणापुढे हात पसरवणारी नाही। मी जरी तिची साथ देत असलो तरी आमच्यामध्ये एक भावा बहिणीचं नातं आहे। तेव्हा मात्र मंगेशला काही राहवत नाही। सिंधू म्हणत असते की मंगेश, तू काही एक बोलू नको आणि प्लीज हे सत्य सांगू नको। तर तू जर हे सत्य सांगितले तर राघवला एक फॅमिली आहे आणि तो आपल्या मुलासोबत आणि बायकोसोबत राहत असतो। मंगेश म्हणत असतो की नाही सिंधू, आज ही सत्य सांगायची वेळ आलेली आहे। त्यामुळे मंगेश काही सिंधूचं ऐकत नाही आणि सावी ही राघव तुझीच मुलगी आहे असे तो सांगतो। तेव्हा राघव सिंधूला विचारतो की सिंधू, मंगेश जे काही सांगतो ते खरे आहे का। सिंधू म्हणत असते की हो राघव सर, जेव्हा मी अपघातानंतर हे घर सोडले, माझा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझा अंकुर मला सोडून गेला, पण त्या अपघातामध्ये एक दुःखाची बातमी तर मला समजली, पण एक आनंदाची बातमीसुद्धा माझ्या नशिबात चालून आली, ती म्हणजे मी प्रेग्नेंट असल्याचे मला डॉक्टरांनी सांगितले। अपघातानंतर माझी काय परिस्थिती झाली असेल, कारण त्या अपघातात मी माझा अंकुर गमावला होता। त्यामुळे मला हे प्रेग्नेन्सीचे जे सत्य समजले त्यामुळे आनंद मात्र झाला नव्हता, परंतु मला जगण्याचे एक कारण मिळाले होते आणि त्यानंतर माझ्या सावीचा जन्म झाला। त्याच दिवशी मी ठरवले की सावीला आईचे आणि बापाचे दोन्हीसुद्धा प्रेम द्यायचे आणि मी ज्यावेळेस घर सोडले त्यावेळेस तुम्ही माझा व माझ्या बाळाचा विचार केला नव्हता। मी किती वेळेस सांगितले होते की मधुताईंनी जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळून द्या, पण प्लीज त्यांना घरात घेऊन येऊ नका। त्यावेळी माझा आणि माझ्या मुलाचा कोणीही विचार केला नाही आणि राघव तुम्ही सुद्धा मधुताईंना या घरात सोडून आणले, त्यामुळे मला तो राग अजूनपर्यंत माझ्या मनात आहे आणि त्यामुळे मी सावीला हे सत्य सांगायला तयार नव्हते, कारण जो त्रास मला झाला तो त्रास हा माझ्या सावीला व्हायला नको होता। तेव्हा हे सत्य समजल्यानंतर काकूचा तरीही विश्वास नसतो। तेव्हा राजश्री आणि राघव लक्ष्मीची पावलांनी सावीचे स्वागत करतात। त्यांना हे माहीत असते की खरंच आपली सिंधू ही खूप स्वाभिमानी आहे आणि ती कधीही असे वाईट काही करणार नाही आणि ती नक्की आपल्या राघवचीच मुलगी असणार। काकूचा मात्र विश्वास बसत नसतो आणि जेव्हा सावी या घरामध्ये आलेली असते तेव्हा लक्ष्मीच्या पावलाने जेव्हा स्वागत होते तर राजश्री सावीसाठी एक छान असे गिफ्ट घेतलेले असते, म्हणजे सोन्याची चैन आणि सिंधूसाठी सुद्धा तिने एक सोन्याचे मणी मंगळसूत्रामधले पेंडल घेतलेले असते।
मधुला तर वाईट वाटत असते, परंतु राजश्रीचे सिंधूवर खूप प्रेम असते, पण ती दाखवत नसते. त्यानंतर जेव्हा ही लक्ष्मीच्या पावलांनी हे स्वागत होते तेव्हा त्यानंतर काकू ही सावीचे काही केस कापते. तेव्हा सर्वजण विचारतात की काकू तू हे काय करतेस. तेव्हा काकू म्हणत असते की जेव्हा सावी लहान असेल तिच्या जावळाच्या वेळेस आपण नव्हतो, त्यामुळे आता ही पुढची जी विधी आहे ती पूर्ण करण्यासाठी तरी मला हे केस कापावेच लागतील, म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीचा मान सावीला मिळेल. काकूच्या मनात मात्र वेगळे काहीतरी असते आणि रेश्मा म्हणत असते की काकू तुम्ही का केस कापता, हे मला माहिती आहे ना. तुम्हाला सावी ही सिंधूची मुलगी वाटत नाही आणि ते सिद्ध करण्यासाठीच तुम्ही हे नक्की करता. काकूला तर असं घाबरण्यासारखे होत असते, कारण सिंधूला हे समजल्यानंतर सिंधू ही काकूवर खूप ओरडते. सिंधू ते सावीचे केसही काकूला मागत असते. काकू काही द्यायला तयार नसते. राघव सुद्धा म्हणत असतो की काकू ते केस दे, आम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून येऊ, पण काकू काही ऐकायला तयार नसते. सिंधू म्हणत असते की मला माहिती आहे की काकू रेश्माजी म्हटली तेच खरे आहे, म्हणजे नक्की तुम्हाला त्या केसावरून DNA टेस्ट करायची. काकू म्हणते की हो का करू नको मी, इतक्या दिवस तू आमच्यापासून या घरातून लांब राहिली आणि अचानक आता तुझ्या मुलीला घेऊन घरामध्ये आली, तर तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा की सावी ही राघवचीच मुलगी आहे. नक्की तू तिकडे काहीतरी काळे तोंड केले असणार, म्हणूनच तू आज तिचा हक्क मागण्यासाठी इथे आलीत. नक्की ती राघवची मुलगी नसणार. तर लगेच सिंधूला राग येतो. राघवला सुद्धा खूप राग येतो. सिंधू म्हणत असते की मला तर असे वाटले होते की खरंच तुम्ही खूप बदललात, पण नाही काकू, आणि वयानुसार माणूस हा कायम बदलत असतो, पण तुमच्यामध्ये तो बदल मात्र काहीच झाला नाही आणि आहे तसंच आहे. तुम्हाला त्या चाली आणि संशय घेणे हे तुमचं काही अजून बदललेलं नाही. आज तर तुम्ही माझ्या मुलीवर सुद्धा संशय घेतला. काकू म्हणते की हो मी केस कापले, पण मला ते सिद्ध करायचे की माझ्या कुटुंबाचं नाक कापलं गेलं नाही पाहिजे, कारण लोक नावं ठेवतील की कुणाचा वारस आहे हा आणि कोणाचा, असा काही लोक आरोप करत असतील, तर मला ते होऊन द्यायचे नाही. आणि मला काय माहिती की तू कोणाचं ह्या वारस घेऊन आली आणि आपल्या पोटामध्ये ते सावीही वाढवली. तर राघवला खूप राग येतो. राघव म्हणत असतो की काकू मी तुला किती वेळेस सांगितले होते की तू शांत राहा, कारण मला आज इतक्या वर्षातून माझी मुलगी भेटली, तिचे प्रेम मला स्वीकारायचे सोडून तू तर तिच्यावर आरोप करते आणि अजून सुद्धा काकू तू बदललेली नाही, त्यामुळे एक शब्द सुद्धा तू यापुढे बोलू नको, कारण सावीवर हा माझा हक्क आहे. मला माहिती आहे की सिंधू इतक्या दिवस जरी लांब असली तरी सिंधू दुसऱ्याच्या मुलीची आई ती कधीच बनू शकणार नाही. माझा सिंधूवर पूर्ण विश्वास आहे आणि सावीवर सुद्धा, कारण सावी ही माझीच मुलगी आहे. ही माझ्या आत्म्याने आणि माझ्या हृदयातून सांगू शकतो की सावी ही माझी मुलगी आहे, कारण सिंधूवर माझा पूर्ण विश्वास आहे की सिंधू कितीही तुम्ही सिंधूवर आरोप जरी केले तरी मी विश्वास ठेवू शकत नाही, कारण सिंधू फक्त माझ्यावर प्रेम करते. बाकी ती कुणालाही आपल्या जवळसुद्धा येऊन देणार नाही. आत्तापर्यंत ती आपल्या घरापासून लांब जरी राहिली असली तरी सिंधूने कोणतेही असे घाणेरडे कृत्य केलेले नाही की आपल्या कुटुंबाला मान खाली घालावी लागणार. आणि सावी ही माझी मुलगी आहे. तुम्ही राखीताईंना सुद्धा असेच केले आणि त्यांच्या मुलीला तिच्यापासून लांब ठेवले, म्हणून राखीताईने आपले मानसिक संतुलन हे सर्वकणी ती म्हणजे बंद करून ठेवले. आणि आता सुद्धा माझ्या मुलीला माझ्यापासून तोडून तुम्ही माझ्यावर सुद्धा तीच परिस्थिती राखीताईसारखी तुम्हाला आणायची का काकू, तुझी हीच इच्छा आहे का. म्हणून राघव हा काकूवर खूप भडकलेला असतो आणि सिंधूवर माझा अजूनपर्यंत विश्वास आहे. माझी सिंधू गेल्यानंतर काय अवस्था झाली होती ही तू तर बघितली होती आणि आत्तासुद्धा तुला तीच अवस्था माझी करायची का. तर काकू खूप घाबरते आणि काकू लगेच राघवची माफी मागते आणि सिंधूची सुद्धा हात जोडून माफी मागते. तेव्हा सिंधूला राघवबद्दलचे प्रेम समजते, कारण खरंच राघवचे प्रेम अजून सुद्धा कमी झालेले नाही. सिंधू ही राघववर खूपच खुश झालेली असते, कारण आज सिंधूला आणि सावीला राघवने न्याय मिळवून दिलेला असतो. आणि राघव काकूला म्हणत असतो की काकू आजपासून तू माझी शपथ घे की सावीला आणि सिंधूला हा शब्द आणि असा वाईट असे कोणतेही तुम्ही त्यांच्यावर आरोप करणार नाही. परत जर हा प्रश्न तुम्ही सावीला विचारला तर माझं तुम्ही मेलेलं तोंड बघतान. तर ते ऐकून काकूला आणखीनच धक्का बसतो. काकू ही सिंधूची आणि राघवची दोघांची सुद्धा माफी मागते आणि सिंधू ही राघवची माफी मागते. तेव्हा आता राघव सिंधूला कसा न्याय मिळवून देणार आणि राघव सिंधू परत कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.